श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये गणपतीची स्थापना वेळेस हे 26 नेम आवश्यक पाळा. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कसे करावे हे आपण जाणून घेऊयात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात जास्त मानण्यात आलेलं आहे. या महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणेश स्थापना कशी नेमकी करावी या संदर्भात आपण काही गोष्टी, काही नियम पाहणार आहोत. आणि हे नियम आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहेत. गणपती बाप्पाच्या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 आहे. म्हणजे तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटाचा शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापना करू शकता. शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम. नंबर 1. गणेशची मूर्ती आणायला जाताना तामण, अक्षदा, जानवे, घंटी सोबत घेऊन जावे. जाताना गणपतीचे आसन तयार करून जाणे. घराबाहेर पडताना टोपी घालावी. नंबर 2. गणपती घरी घेऊन जाताना त्या ठिकाणी अक्षदा आणि हळदी कुंकू व्हाव्यात, कारण अक्षदा हे अखंड असतात आणि ते भंग पावत नाही. नंबर 3. गणपतीला जानवे घालावे. गणपती तोंड कपड्याने झाकून आणण्याची प्रथा आहे. मूर्ती अन्यथा आकर्षक व सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते. आपल्या मूर्तीवर मनुष्य भावनाचा प्रभाव पडू शकतात. आपल्या मूर्तीवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो. नंबर 4. गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे. एकाने घंटी वाजवावे आणि गणपती बाप्पा मोरया असा गर्जना करून आणावे. नंबर 5. गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे. एकट्याने घंटी वाजवावे आणि गणपती बाप्पा मोरया असा गर्जना करून आणावे. नंबर 5. गणपती धरणाऱ्याने शक्यतो पायात चप्पल घालू नये. नंबर 6. गणपतीला घरी आणल्यानंतर घराच्या दाराबरोबर गणपतीला ताल किंवा पाणी किंवा अखंड पळीचा पाणी याने ओवाळून घराबाहेर टाकून देणे, मगच गणपती घरामध्ये घ्यावा. नंबर 7. गणपतीला आरतीने ओवाळून घ्यावे. आणणाऱ्याच्या पायावर पाणी घालावे. हळद कुंकू अक्षदा लावावे. अशा प्रकारे गणपतीला घरात घ्यावे. अशा प्रकारे गणपतीचे घरात येताना स्वागत करावे. नंबर 8. गणपतीला आसनासमोर ठेवावा व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावे. नंबर 9. मूर्ती POP ऐवजी शाडू मातीची निवडावे, कारण पर्यावरणाला हानिकारक ठरते. म्हणून शाडू माती असावी, म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होईल व गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील. नंबर 11. मूर्ती घेताना सुबक, सुंदर, प्रसन्न व पिवळा पितांबर घातलेला असावं. नंबर 11. मूर्ती भंगलेली नसावी, तुटलेली व रंग उडालेले नसावे, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. नंबर 12. तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर मूर्ती ठेवू शकता. असा विश्वास आहे की श्री गणेश तुमच्या घरात वाईट शक्तीचा प्रवेश रोखू शकतो आणि घरात सुख समृद्धी आणतो. नंबर 13. गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावे. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापन करावे. हे खूप शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती कधीही स्थापन करू नका. ईशान्य कोपऱ्यातही तुम्ही गणेशाची मूर्ती स्थापन करू शकता किंवा ठेवू शकता. नंबर 14. श्री गणेशची सोंड डाव्या बाजूला असावे. अशाच मूर्तीची स्थापना केल्याने घरात धन, समृद्धी, शांती याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्याची प्रगती होते. नंबर 15. गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूषक असणं खूपच आवश्यक आहे,
कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहे. नंबर 16 गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानले जाते. असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते, सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती यश मिळते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते. तसेच उभ्या असलेल्या गणपतीच्या मूर्तीची कधीही स्थापना करू नका. नंबर 17 तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाच्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता, परंतु सिंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 18 गणपती स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सोबतच मकर पूजा स्थापनाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्याचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेल्या तांब्या, पळी, पंचपात्र, तामण, समई, जानवे, पत्री, सिंदूर, वड्याची पाने, सुपारी, नारळ, फळे, प्रसाद करता मोदक, मिठाई, पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावे. नंबर 19 गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा उपास करूनच देवाला मोदक करावे. नंबर 20 अशा गणेश मूर्ती स्थापन करू नका ज्यामध्ये गणेशाचे सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. त्याचबरोबर गणेशाचे पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना करावे. नंबर 21 घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास मोठी नसावी. घरात नेहमी छोटीशी मूर्तीची स्थापना करावे. यासोबतच गणपती बाप्पाची कधीही पायाखाली ठेवू नये. त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातील गणेशाची मूर्ती स्थापन करू नये किंवा ठेवू नये. नंबर 22 गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे, मांसाहार अजिबात करू नये. जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 2 वेळा तरी नैवेद्य दाखवावा. नंबर 23 गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दररोज अखंड दिवा प्रज्वलित करावा. तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करावे. तसेच गणपतीला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायला कधीही विसरू नका. नंबर 24 घरात जोपर्यंत गणेश बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्यावी. घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा. नंबर 25 गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू जसे की चामड्याचे बेल्ट, जोडी, बॅग या वस्तू मूर्तीपासून दूर ठेवाव्यात. नंबर 26 दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावे. 2 वेळेस आरती करावे. पूजेच्या वेळेस धूप दीप नियमितपणे लावावे. वास्तू धूप व दीपमुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो. तर अशा प्रकारे बुद्धिमत्ता, विपरीत ही विनायक, गजानन, वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आणि आपल्या घरादारात सुख समृद्धी नांदवतो. तर तुम्हाला आजचे माझे महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया असाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.